तिरुपतीला जाणं म्हणजे एक ट्रिप नाही, ती स्वामींची हाक असते. काही तासांची रांग, संयम आणि श्रद्धा आणि मग गाभाऱ्यातील ते काही सेकंदांचे दर्शन. त्या क्षणी सगळा थकवा विसरून जातो आणि नकळत डोळ्यात पाणी येतं. या व्हिडिओमध्ये मी आमचा संपूर्ण तिरुपती ट्रिप प्लॅन, बजेट आणि डे वाईज आयटिनरी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही पुण्यातून शनिवारच्या दिवशी ट्रेनने निघालो आणि रविवारी दुपारी साधारण 2 वाजता रेणीगुंटा जंक्शनला पोहोचलो. रेणीगुंटा ते तिरुपती हे अंतर 15 किलोमीटरचं आहे. त्यामुळे स्टेशनवरून तिरुपतीला पोहोचायला साधारण 20 ते 30 मिनिटं लागतात. स्टेशनवरून आम्ही थेट आमच्या हॉटेलमध्ये गेलो. TTDकडून रूम्स मिळतात, पण त्या मिळण्यासाठी कधी-कधी बराच वेळ लागू शकतो. आमचा वेळ वाचावा म्हणून आम्ही प्रायव्हेट हॉटेल केलं आणि आम्ही घेतलेलं हॉटेल हे प्रीमियम AC होतं. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे हॉटेल श्रीनिवासन कॉम्प्लेक्स आणि तिरुपती बस स्टँडच्या अगदी समोर होतं. त्यामुळे रूमवरून बस स्टँड, तिकीट बुकिंग आणि सर्व काही ठिकाणी जाणं खूप सोपं झालं. आम्ही एकूण 9 जण होतो. 9 जणांमध्ये 2 रूम घेतलेल्या. 5 लोकांसाठी एक वेगळी रूम घेतली होती 2 दिवसांसाठी. तर आमच्या बजेटनुसार प्रति व्यक्ती हॉटेलचा खर्च साधारण ₹600 आला. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन लगेच तिरुपती शहरातील काही प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली. संध्याकाळचं दर्शन करून लवकर झोपलं, कारण दुसऱ्या दिवशी सर्वात महत्त्वाचं काम होतं, ते म्हणजे फ्री दर्शनचं टोकन मिळवणं. तर SSD टोकनसाठी आम्ही साधारण 2:45 वाजता रात्रीच्या लाईनला लागलो होतो आणि साधारण 4:45 वाजता आम्हाला फ्री दर्शनचं टोकन मिळालं. टोकन मिळाल्यानंतर पुन्हा रूमवर आलो, थोडा आराम केला. सकाळी 8:30 वाजता रूममधून चेकआउट करून आम्ही वेल्लोरसाठी निघालो. तिरुपती ते वेल्लोर अंतर साधारण 105 किलोमीटर आहे. तिथे आम्ही प्रसिद्ध गोल्डन टेम्पलला भेट दिली. गोल्डन टेम्पल मध्ये स्पेशल एंट्री पास प्रति व्यक्ती ₹150 आहे. मंदिर खूप सुंदर आहे. त्यानंतर गोल्डन टेम्पलचं दर्शन झाल्यानंतर कांचीपुरमला गेलो. वेल्लोर ते कांचीपुरम अंतर साधारण 70 किलोमीटर आहे. कांचीपुरममध्ये प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन घेतलं, थोडी शॉपिंग केली. त्यानंतर परत तिरुपतीला आलो. टोटल 4 तासांचा प्रवास आहे. आता बोलूया तिरुमालाबद्दल. तिरुपती ते तिरुमाला हे अंतर साधारण 22 किलोमीटर आहे. आम्ही तिरुपती बस स्टँडवरून APSRTCच्या बसने प्रवास केला. AC बसचे भाडे ₹110 प्रति व्यक्ती आहे आणि परत येतानाही आम्ही AC बसनेच प्रवास केला. फूडबद्दल सांगायचं झालं तर दुपारचे जेवण आम्ही अन्नप्रसादमध्येच केलं. तिथे मोफत आणि अतिशय चविष्ट प्रसाद मिळतो, परंतु ते सोडून ब्रेकफास्ट, डिनर, पाण्याच्या बाटल्या मिळून साधारण प्रति व्यक्ती ₹1000 खर्च आला. आम्ही एकूण 9 जण होतो, त्यामुळे संपूर्ण ट्रिपसाठी प्रायव्हेट कॅब घेतली होती. त्याचा खर्च प्रति व्यक्ती साधारण ₹1335 आला. जर तुम्ही बजेट ट्रिप प्लॅन करत असाल तर शेअर टॅक्सी किंवा लोकल बस वापरू शकतो. त्यामुळे तुमचा खर्च अजून कमी होऊ शकतो. किंवा AC रूम ऐवजी नॉर्मल रूम्ससुद्धा मिळतात, त्या घेतल्या तरी आपलं बजेट अजून कमी होऊ शकतो. आमच्या ट्रेन तिकीट्सचा खर्च ₹1400 येताना आणि जाताना, म्हणजे एकूण ₹2800 प्रति व्यक्ती आला. आणखी एक गोष्ट म्हणजे आमचं दर्शन होतं रात्री 10 वाजता ॲज पर तिकीटचं टायमिंग, पण त्यामुळे आम्हाला लास्टच्या दिवशी रूम जास्त वेळासाठी लागणार नव्हती, फक्त बॅग्स ठेवण्यासाठी आणि थोडा आराम करण्यासाठीच लागणार होती. तिरुपती हाईट्समधून चेकआउट करून आम्ही ₹500 वाली रूम घेतल्या होत्या 2. ते आम्हाला सोयीचं पडलं, कारण रूम जास्त वेळ वापरायची नव्हती. चला तर मग आपण टोटल बजेट पाहूया. म्हणजे आम्हाला टोटल खर्च साधारण ₹6205 आला. जर तुम्ही पहिल्यांदाच तिरुपतीला जाणार असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. तिरुपती सिरीजचे आणखी काही व्हिडिओज मी आधीच अपलोड केले आहेत, ज्यामध्ये दर्शन प्रोसेस, फ्री दर्शन एक्सपिरियन्स, लड्डू काउंटर, अकोमोडेशन टिप्स आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू. बाय बाय. आणि आपल्या लाईफ विथ सायलीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.